दिनांक 13 जुलै 2025ला मध्यरात्रीच्या सुमारास सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील माळसा कोरे शिवारात अज्ञात चोरट्यांनी संगनमत करून फिर्यादी राजेंद्र मुरकुटे यांच्या राहत्या घराचे दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अनधिकृतपणे संमतीशिवाय घरात प्रवेश करून त्यांच्या कुटुंबियांना कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याचा दम देऊन फिर्यादींच्या हातातील सोन्याची अंगठी तसेच घरातील महिलांच्या अंगावरील आणि कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने असा एकूण 3,84,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीनं चोरी करून चोरून नेला। तसेच माळसा कोरे शिवारात इतर 4 साक्षीदार यांच्या घरात देखील प्रवेश करून मारहाण करून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता। सदर घटनाबाबत सायखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांच्या पथकांनी वरील गुन्ह्यातील फिर्यादी, साक्षीदार यांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी बघितलेल्या आरोपींचे वर्णनावरून तसेच घटनास्थळी मिळून आलेल्या भौतिक पुरावे, उपलब्ध पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून खालील संशयितांना ताब्यात घेतलं। विशाल रमेश बनसोडे, दिलीप अशोक चव्हाण आणि राहुल नाना चव्हाण वरील संशयितांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे रायगड आणि मालेगाव येथील साथीदारांसह वरील घटनेच्या दिवशी रात्रीच्या वेळी मोटारसायकलीवर येऊन वस्तीवरील घरांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देऊन महिलांच्या अंगावरील आणि कपाटातील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरी करून नेले। तसेच इतरही 4 ते 5 घरांमध्ये कोयत्याचा धाक दाखवून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली। सदर आरोपी हे भाजी विक्री, मोबाईल ॲक्सेसरीज विक्री, गृहोपयोगी चायना वस्तू विक्री करण्यासाठी मोटारसायकलवर येऊन खेडेगावातील वस्त्यांवरील घरांची पाहणी करून नंतर सर्वजण एकत्र येऊन कट रचून गुन्हा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे। सायखेडा भागामध्ये सातत्याने चोऱ्या, माऱ्या आणि दरोडे असे प्रकारचे गोष्टी घडत होत्या। त्या बाबतीमध्ये त्याच्या आळा घालण्यासाठी LCB, स्थानिक पोलीस आणि सर्वांनी मिळून एकत्रितपणे बऱ्याच गुन्हेगारांना या बाबतीमध्ये पकडलेलं आहे। त्याच्यापैकी सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये 13 तारखेला जो दरोडा झाला होता त्याच्यामध्ये 3,84,000चा मुद्देमाल म्हणजे गळ्यातले सोन्याचे दागिने, कपाटामधले सोन्याचे दागिने हे सर्व माळसा कोरे या शिवारामध्ये ह्या चोरट्यांनी चोरी केलेले होते। या सर्वांच्या बाबतीमध्ये त्या गुन्हेगारांना 3 गुन्हेगारांना पकडण्यामध्ये LCBला आणि स्थानिक पोलिसांना यश आलेलं आहे। त्यामध्ये विशाल बनसोडे, दिलीप चव्हाण, राहुल चव्हाण हे 3 आरोपी याच्यामध्ये पकडले गेलेले आहेत। आणि याबरोबर त्यांनी इथं गुन्हे केल्यानंतर रायगडमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा पाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा केलेला आहे। त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यातले 4 आरोपी हे पकडले गेलेले आहेत। त्यामुळे ते 4 आणि हे 3 असे सर्व आरोपी हे या गुन्ह्यामध्ये आम्ही घेणार आहोत। त्यामुळे या परिसरामधले जे भीतीचं वातावरण होतं ते नक्कीच कमी व्हायला मदत होणार आहे। सदर आरोपितांसोबत आणखीन साथीदार देखील गुन्ह्यात सहभागी असल्याची शक्यता आहे।